म्हणजे बाजीपूर जरपांचा पुतळा आहे। ते म्हणजे कोल्हापूरचे रवींद्र मिस्त्री आहेत, त्यांनी बनवला गेला आहे। हा 1977 हा पुतळा बसवला गेला आहे। फक्त म्हणजे या गणपतीचं स्मारक राहावं या त्यांची आठवण राहावी याच्यासाठी हा पुतळा बसवला गेलेला आहे। जेव्हा अमर झाले, पावन झाले, त्यावेळेला त्यांचं जे वय होतं ते 55 वर्षाचे होते। त्यांची एक जी तलवार होती ती 17 किलो वजनाची एक तलवार, अशी दुधारी तलवार। आणि दोन्ही हातात तलवार घेऊन लढलेला वीर ते म्हणजे बाजीपूर देशपांडे होते। बाजीपूर देशपांडेंनी कधीही ढाल वापरले नाही आहे। दोन्ही हातात तलवारी आणि ती दुधारी तलवार। हे दोन मोर आहेत। मोर म्हणजे हा राष्ट्रीय पक्षी आहे, तरी पण त्यांची खरी पक्षी कोणाचं काय तर मोराच्या पाठीवर पिशेच्या मानेच्या मध्ये उंच खोडासारखा कायचा आकार दिसला। त्यांचा जो मेन कॅप्टन जातो आणि मेन कॅप्टनची टोपी असते तशा आकाराची त्यांनी मोराच्या पाठीवरची आपली टोपी चढवली गेली, म्हणून त्यांनी इंग्रजांची निशाणी असं मानलं जातं। तसं जर पाहायला गेला की आपले पंचक्रोशीचं तोरण आहे, म्हणजे घर बांधतो, घर बांधल्यानंतर आपण ज्यावेळेला वास्तुशांती घालतो त्यावेळेला आपण घराला पहिल्यांदा तोरण बांधतो। आणि ते तोरण आपल्या वरच्या साईडला कळ दिसतं, कमळाची पाकळी दिसते, ते संपूर्ण तोरण बांधलं गेलेलं आहे। तर इंग्रज आल्यानंतर काय केलं की आपली पण काहीतरी निशाण राहावी म्हणून त्यांनी मोराच्या पाठीवरची आपली टोपी चढवली गेली, म्हणून त्यांनी इंग्रजांची निशाणी असं मानलं जातं। तसं काही समोर मंदिर आहे छोटंसं, ते शिवकालीन हनुमान मंदिर आहे। शिवाळ्यांच्या कारकिर्दीमध्ये बांधलं गेलेलं या हनुमानचं मंदिर आहे। ते शिवाजींनी स्वतः मंदिर स्थापन करून स्वतः मंदिर बांधलं गेलं। ते थोडं नवीन वाटतं, तर पूर्वीचं जसं आहे तसं ठेवलं गेलं आहे। फक्त कलर कोबा हे सगळं नंतर ठेवलं, काम आपल्याला नवीन वाटतं। तर पूर्वीचं जसं मंदिर आहे तसं ठेवलं गेलं आहे। दरवाजाचं नाव आहे 3 दरवाजाची इमारत। 3 दरवाजे म्हणजे हा पश्चिमेकडचा हा गडावरती येण्यासाठी हा मेन दरवाजा, किंवा गडाखाली जरी पुढे जर उतरायचं झालं तर पुढे ह्या दरवाज्यातून खाली उतरायचे, त्या दरवाज्यातून वरती येण्यासाठी हा खरा मेन गेट येतं, म्हणजे 3 दरवाजाची इमारत आहे। तसं ह्या दरवाजाला दुसरं नाव आहे कोकणी दरवाजा। तर कोकणी दरवाजा नाव का दिलेलं आहे तर हा जो खालचा जो परिसर आहे आपला संपूर्ण कोकण परिसर येतो। म्हणजे राजापूर, अनुस्करा, सावंतवाडी, आपल्या गोव्याला जर जायचं म्हटलं तर या मार्गानेच खाली उतरायचे, म्हणजे याला कोकणी दरवाजाचं नाव दिलं गेलं आहे। तसं म्हणजे ते कशा 3 दरवाजे त्याचं 3 राजांच्या सीमा, मराठा, मुसलमान, इंग्रज यागड ज्यांनी आगड जिंकून घेतला त्यांनी आपण येऊन गेलो का आपली आठवण म्हणून राहिली, म्हणून अशा प्रत्येकाने या खुणा केल्या गेल्या। आता खालचा पहिला दरवाजा पाहतो त्या इथं मुसलमानांची इथं अरबी शिलालेख आहे। तसं सेकंड दरवाजा तो म्हणजे मराठ्यांचा आहे, तिथे गणपती आहे, दोन्ही बाजूला 2 शिव येतात। तसं जे तिसरा दरवाजा आहे तो इंग्रजांचा आहे, म्हणजे तिथे दोन्ही साईडला 2 मोर येतात। मोर म्हणजे हा राष्ट्रीय पक्षी आहे, तरी पण त्याची खरी पक्षी कोण आहे तर काय तर प्रत्यक्ष आपल्याला तिथे गेल्यानंतर दाखवलं जाईल। तसं जो मधला जो दरवाजा आहे हा दरवाजा संपूर्ण शिशेमध्ये बांधकाम आहे। म्हणजे जसं आपण आता सध्या दोन्ही दगडांच्या मध्ये सिमेंट वापरतो त्याच्याविषयी शिसं वितळून ते दगडे जॉईन केले गेले। तर त्याचा का उपयोग केला जातो तर परकीय शिक्षण अचानक हल्ला जर केला आणि चुकून हा जो पहिला दरवाजा उजवचा करण्याचा प्रयत्न जर केला गेला आणि संपूर्ण सैनिकडे आतमध्ये घुसलं गेलं तर संपूर्ण सैनिकडे आतमध्ये येऊन जायचं, आणि आतमध्ये आलं की याच्याच पलीकडच्या साईडला एक छोटासा खिडकीसारखा दरवाजा आहे। तो दरवाजा खालून जर पाहतो तर एक खिडकीसारखा दरवाजा वाटेल, म्हणजे परकीय शिस्तांना फसवण्यासाठी। कारण का परकीय शिस्तांची का माहिती नसायचं, कल्पना यायची नाही त्यांना कळणार की पावसाळ्यासाठी हे पाणी जाण्यासाठी जगाचा उपयोग केला असेल। कारण मेन उद्देश म्हणजे हा उतरण्यासाठी हा मार्ग आहे, म्हणजे परकीय शस्त्र संपूर्ण आतमध्ये घुसलं की आपण त्या दरवाज्यातून खाली उतरायचं, आणि त्या दरवाज्यातून खाली उतरलं त्या मधला जो छोटासा दरवाजा आहे हा दरवाजा बंद करायचा, आणि बंद केल्यानंतर मग वरून उकळलेलं तेल किंवा दगडफेक करायचं आणि या छोट्याशा चौकामध्ये मारायचं। त्याच्यामध्ये चौक आणि यावरती बाटली केलं गेलं। तसं ज्यावेळेला ते सिद्धी झालं 1660 साली हा वेढा टाकला होता, तर हा वेढा कुठून कसा टाकला होता तर आपण आता थोडं बाहेर जाऊया, म्हणजे आपण दाखवता येईल, बघता येईल, आपण आता थोडं बाहेर जाऊया। तयार आहे ही पूर्णची गडाची चौकट, ही पूर्ण 15 किलोमीटरची पूर्ण चढवली।
तसं आता हे 3 दरवाजे इथं आता मुसलमानांच्या आरबीसी आहे. हो. तसं मी सेकंड साईडला बायच्या साईडने खिडकीसारखा दरवाजा दिसतो तर कुठेला दुसरा कुठला आहे तो? आतमध्ये हो दाखवतो तुम्हाला. नंतर मी खाली जी खिडकीसारखा दरवाजा म्हणलं तर खाली तर आपल्याला छोटा वाटतो त्याचा हा दरवाजा. आपल्याला इकडून वाटतो हा खिडकीसारखा, तर हा दरवाजा गाड्याच्या आतल्या साईडला पाहतो तर हा समोरचा जो दरवाजा आहे एवढाच तो दरवाजा मोठा आहे. म्हणजे बाहेरच्या साईडला हा छोटासा काय केला गेला आहे की परकीय क्षेत्राच्या झटकामध्ये काय कळू नये. त्यांना कळत नाही की पावसासाठी ते पाणी जाण्यासाठी याचा काय तो उपयोग केला असेल. तर मेन उद्देश म्हणजे हा उतरण्यासाठी हा मार्ग आहे. म्हणजेच परकीय क्षेत्र संपूर्ण आतमध्ये घेतलं की आपण त्या दरवाज्यातून खाली उतरायचं आणि त्या दरवाज्यातून खाली उतरलं त्या समोरचा मधला आत छोटासा दरवाजा आहे तो दरवाजा बंद करायचा आणि मग वरून उकळलेलं तेल दगडपैकी करायचं या छोट्याच्या चौकामध्ये मारायचं. तुझ्यासाठी मध्ये चौक याच्यावरती बाकी केली गेली. तसं ज्यावेळेला इथे सिद्धीला 1660 साली तिथे वेढा टाकला होता तर हा वेढा कुठून कसा टाकला होता तर आपण समोर या साईडला लांब थोडंसं पाणी चाकाकतं बघा. काकता तसं चाकाकता आता इकडे थोडे पण नदी आहे. आता जेवढी लाईनीने हिरवं झाडं दिसतात बा ती नदी आहे. या नदीचं नाव आहे कुंभी कासारी नदी. त्या कुंभी कासारी नदीने असा वेढा टाकला होता. आपल्याला समोर जे डोंगर दिसतं तर त्या तिथून त्या 3 तोफेचे हल्ले केले गेले सिद्धीजाने हा दरवाजा उद्ध्वस्त करण्यासाठी. तर ते गोळे कुठून चढकले गेले. जे पहिली जी तोफ लागली त्या कामनेचा जो खालचा आडवा दगड फुटला गेलेला आहे तो सोडलं गेलेलं आहे तिथं पहिली तोफ लागली. दुसरी झाली हा समोरचा जो कपड्याचा दगड पडला गेलेला तिथे बा त्याच्या खाली एक दगड फुटला गेलेला आहे तिथं दुसरी तोफ लागलेली आहे. आणि तिसरी झाली त्याच्या जो वर्षासाठी हिरवेगार फुलझाड उगवलेलं दिसतं तिथं तिसरी तोफ लागली आहे. तरी महाराष्ट्रामध्ये गणपती आहे आणि दोन्ही बाजूला तसंच आपल्या समोर छोटीशी विहीर आहे. या विहिरीचं पाणी जर पाहतो तर फक्त 4 फूट खोल तर 12 महिने पाणी असतं. किती जरी उपसलं तर एवढं आपल्याला पाणी बघायला मिळतं. आपण आता सध्या 3127 फूट उंचावर आहोत आणि एवढ्या उंचावर असूनही एवढ्या जवळ आपल्याला पाणी बघायला मिळते. आणि अशा विहिरी त्या गडावरच्या 150 ते 200 विहिरी आहेत. या गडावरती 12 महिने पाणी असेल. त्या गडावरती पाणी कधी अपुरं पडत नाही. कारण इथे लोक काय करतात की तो पाणी नाही म्हणून सांगतात. त्याचं कारण पण आहे. हे कारण म्हणजे काय की लांबून आणावं लागतं थोडं वळून आणावं लागतं म्हणून इथे लोक काय करतात की तो पाणी नाही म्हणून सांगतात. तर पाण्याचा इथं मोबलच साठ आहे. जसं दोन्ही दगडांच्या मध्ये सिमेंट वापरतो त्याच्यातून दगडीच जारी केली आहे. हा पूर्ण दरवाजा शिक्षणामध्ये बांधकाम आहे. तसं मागाशी मी जी बारकी मात बोललो तरी ही वस्तू म्हणजे 85 संपूर्ण घेतलं तर आपण त्या दरवाज्यातून खाली उतरायचं आणि त्या दरवाज्यातून खाली उतरलं त्या मधला जो छोटासा दरवाजा आतला तो दरवाजा बंद करायचा आणि मग वरून उकळलेलं तेल किंवा दगडपैकी करायचं या छोट्याशा चौकामध्ये मारायचं. त्याच्यामध्ये चौक आणि याच्यावरची बारकी माती मारायची. तसं जेव्हा छत्रपती शिवाजींचा सत्कार केला ते ह्याच चौकामध्ये केला. अण्णाजीचा नेहरूची पद्धत त्या 2 वीरांनी त्या चौकामध्ये सत्कार केला. तर हा सत्कार कसा केला की तुम्ही काय म्हणा की साधी फुलं उधळून केला. त्या फुलं उधळून नव्हती. 1 लक्ष सुवर्णमुद्रा सुवर्ण फुलं त्यांच्या अंगावरती उधळून त्या चौकामध्ये स्वागत केलं गेलं. याला सुवर्ण चौक किंवा सुवर्ण चौक असं म्हणलं जातं. छोटा वाटला आणि तो दरवाजा आता इकडून जर पाहतो किती मोठा पासून खाली खिडकीसारखा आकार आहे आणि इकडून जर पाहायला गेलं तर एवढा मोठा दरवाजा म्हणजे आपण थोडक्यात गनिमी कावा जो म्हणला जातो तो हा गनिमी कावा अशा टाईपच्या गनिमी कावा असा वापरला. मी सांगितलं शिवाजी विषयाला निसटले की कुठं पठार हे समोर पठार त्याचं नाव आहे मसाई पठार. अशी 7 पठार आहेत आणि 7व्या पठारात पांडव दरी म्हणून त्या पांडव दरीतून उतरून
शिवाजी विषयाला विसरले त्या पटावर विसरले. तसं आता ही समोरची जी इमारत आहे आपण इथून पाहतो ते 1 मजलीमध्ये. रात्री जी इमारत आहे ती 3 मजली इमारत आहे. ती कशी आहे का काय ते आतमध्ये खाली विहीर आहे. समोर खाली विहीर आहे, दरवाजा दिसतो तिथे विहीर आहे. हा समोरचा दुसरा मजला म्हणजे ते डाव्याच्याला बघितलं तर तिथून घराच्या बाहेर पडण्यासाठी हा चोर मार्ग आणि हा वरचा तिसरा मार्ग. आणि ह्या ज्या भिंतीज आहे त्या उंच ह्या वरच्या लेवलला होत्या आणि त्यामुळे हे पडल्यामुळं आपल्या सगळं आता उजेड होते. पूर्वी उजेड काय दिसत म्हणून याला अंधारात विहीर असल्यामुळं अंधार बावडी असं नाव दिलं. त्या इकडून खाली जावा, खाली चोर मार्ग बघा, विहीर बघा आणि परत वरता. आता ही जी इमारत आहे हिचं नाव अंधार बावडी. अंधार बावडी म्हणजे खाली विहीर आहे आणि त्याच्यावरती 3 मजली इमारत आहे. आता हीच इमारत आपण आता बाहेरनं पाहिली का वरचा एकच मजला दिसतो, खालचे 2 मजले दिसत. त्याचं बांधण्याचं कारण का ते संकटात काही घराच्या बाहेर पडण्यासाठी हा खरा चालता हा जुना चोर मार्ग. हा कुठून आहे जो खरा जो मार्ग त्याची दुसरा मजला आहे. त्यातून आपण डाव्याचा जर बघितलं तर घराच्या बाहेर पडण्यासाठी हा खरा चालता हा जुना चोर मार्ग. तसं खाली जी विहीर आहे ही विहीर म्हणजे परकीय सूचना फसवण्यासाठी केलेली आहे. कारण का परकीय सूचनाची का माहिती नसायचं, कल्पना यायची नाही. त्यांना का होत ना तिथे जे पहारेकरी ते गेले कुठे लपले कुठे, तर त्यांना होत ना त्या पहिल्या मजल्यामध्ये कुठं तर लपलं असेल. मी तिच्या आतमध्ये शिरणार आणि आतमध्ये शिरल्यानंतर त्यांना कोणीही दिसणार नाही. जर तिथून खाली वापरून बघाल त्याच वेळेला आपला समोरचा दिला. म्हणजे जसं आपण पहिल्या मजल्यामध्ये फसलं गेलेलं तसं आता या दुसऱ्या मजल्यामध्येही फसणार आहोत. इथेही काही नसणार आहे. मग त्यांना कळणार तिथे जे पहारेकरी त्या विहिरीमार्गे गेलं असणार. मग ते सरळ जाणार त्या विहिरीमध्ये जाणार आणि या विहिरीमध्ये ते गुदमरून जाणार. त्याच्यासाठी खाली विहीर केली. तसं जर पाहायला गेलं तर विहीर काही जास्त करून नाही आहे, फक्त 5 फूट खोल आहे. कारण याच्यामध्ये मराठी कशी तर याच्यामध्ये विष बाजार करून ठेवले जात होतं. म्हणजे जरा जरी पाणी अंगाला लागलं तर सहजासहजी माणूस मरेल एवढे विषारी पाणी करून जाईल. त्याच्यानंतर सेकंड मजला आहे हा चोर मार्ग आहे. तसा वरचा तिसरा मजला आहे. त्याच्यामध्ये 2 तऱ्हेने उपयोग केला जातो. एक म्हणजे फसवण्यासाठी, दुसरा म्हणजे इथे जे पहारेकरी असायचे त्याचे पूर्वीचं राहण्याचं ठिकाण होतं. म्हणून त्याला अंधारातही असल्यामुळं अंधार बावडी असं नाव होतं. तर आता हा उजेडवर दिसतो उजेडवर काय दिसत नव्हतं. त्याचं कारण म्हणजे त्या समोरच्या बाहेरच्या तुम्ही ज्या भिंती आहेत त्यामुळे या वरच्या लेवलला होत्या. आणि असं सांगितलं जातं की इथं घनदाट जंगल होतं. म्हणजे सूर्यप्रकाश आतमध्ये येत नव्हता एवढी इथं जंगल होते आणि त्याच्यामध्ये अंधार पडायचा म्हणजे अंधार बावडी असं नाव आहे. समोरचा तलाव हा सोमेश्वर तलाव आहे. तसं वरच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे. ते म्हणजे सोमनाथाचं म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तर अशी 2 नावे देण्याचे कारण आहे. हे कारण म्हणजे काय की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी ह्या गडावरची 6 महिने अडकले होते आणि ज्यावेळेला हा किल्ला सोडून देतात
म्हणजे इथं त्यावेळेला ते इथला आशीर्वाद घेऊन मगच सोडून देतात. तो अभिषेक इथे अभिषेक केला जातो आणि हा अभिषेक कसला की तुम्ही काय म्हणणार का दुधाचा केला, तर दुधाचा केला नव्हता. 1,00,000 सोनचाफा या महादेवाच्या पिंडीवरती वाहून मगच तिथला आशीर्वाद घेऊन मग शिवाराजे विशाळला निसटतात. तिथला आशीर्वाद घेऊनच निसटतात. मुळात सोमेश्वर तलाव किंवा सोमेश्वर परिसर या नावानं ओळखलं जातं. म्हणजे मंदिर आहे शिव मंदिर आहे, म्हणजे छत्रपती शिवाराजांचे मंदिर आहे. शिवाराजांचे पुतळे पुष्कळ पाहायला मिळतात. कारण मंदिर जे आहेत ते फक्त महाराष्ट्रात 2च ठिकाणी आहे. एक म्हणजे पन्हाळगडावरचे आणि दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. इथं म्हणजे घोड्या बसलेले संगमरवरची मूर्ती आहे. ते फक्त शिवजयंतीला उघडलं जातं, इतर वेळेला बंद ठेवलं जातं. आता हे सुद्धा बंद आहे. तसं आपल्याला इकडे समज पन्हाळ विद्यामंदिर शाळा दिसेल, हा पूर्वीचा म्हणजे ताराबाईंचा राजवाडा. म्हणजे इथं पूर्वी ताराबाई राहत होत्या. या ताराबाईंचा आता ही समोरची जी इमारत आहे ही रेडेमहालची इमारत आहे उजव्या हाताला. रेडेमहाल म्हणजे जे पुढे हाती घोड्यांचं ते खाद्य ठेवलं जात होतं. ते हाती घोडे बांधण्याचं त्यांचं ठिकाण आहे म्हणून त्याला रेडेमहाल हे नाव दिलं गेलं आहे. आणि त्याच इमारतीमध्ये आता सध्या जनता बाजार, जनता कंझ्युमर्स केले गेलेलं आहे. तसं आपल्याला इकडे उजव्यात इकडे समाधी दिसते बा, ही म्हणजे पंतामात्यांची समाधी आहे. जे महाराजांचे अष्टप्रधान जमले होते त्यांच्यापैकी पंत अमात्य म्हणून होते, त्यांची इथं समाधी आहे. ते म्हणजे संभाजी मंदिर आहे. म्हणजे कोल्हापूरची संभाजी राजाराम महाराजांचा मुलगा त्यांची इथं मंदिर बांधले गेलेलं आहे. संभाजी मंदिर आहे. सेकंद संभाजी, हे सेकंद संभाजी म्हणजे राजाराम महाराजांचा मुलगा त्यांचे ते मंदिर बांधले गेले. म्हणजे 1712 ते 1760 या कालावधीचे मंदिर.
पोलीस ही धर्मकोटीची इमारत आहे. धर्मकोटी म्हणजे इथं पूर्ण गोरगरिबांना दान धर्म केला जात होता म्हणून या धर्मकोटी नाव दिलं गेलं आहे. आणि याच इमारतीमध्ये आता सध्या पोलीस स्टेशनही केलं गेलं होतं. म्हणजे तिथं पूर्वी दान देत होते आणि आता सध्या तिथं घेत होते. आपल्या संपूर्ण सगळा पन्हाळा कसा वाटला हे जर मला सांगा, नंतर मग सांगतो. तसं पन्हाळा कसा बघितला किंवा काय झालं, आपल्याला संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे का, हे आपल्याला समजली का, हे पहिल्यांदा तुम्ही बघा. आणि आपण आलात आपल्या ह्या पन्हाळगडावरती आपलं सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. आणि नंतर मग आपण किल्ला बघितलेला आहे, त्या किल्ल्याची संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही खुश आहात का नाही खुश आहात की आता मला माहीत नाही. फक्त तुम्ही सांगा मला की कसा बघितला, कसा वाटला हे आपण बघा आणि मला मग सांगा. आणि पन्हाळचा मी MTDC मार्फत नेमलेला हा गाईड आहे आणि संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली, काय वाटलं हे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला माहिती पटली का नाही हे तुम्ही सांगा. म्हणजे मला परत ह्याच्यामध्ये सांगता येईल, सुधारणा करता येईल. हे लाईक करा तुम्ही, म्हणजे जेवढ्या लोकांना पोहोचवता येईल तेवढं तुम्ही पोहोचवायचा प्रयत्न करा. आणि माझा एक हे आहे की आपण आलात तर पन्हाळगड माझ्याबरोबर फिरा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल आणि आपले सहर्ष स्वागत पण होईल इथे. हेच एवढंच माझं बोलणं थांबवतो. तुमचं नाव काय आहे? माझं नाव रत्नाकर गवळी आणि माझे मोबाईल नंबर आहे 88 06 88 25 39. हा मोबाईल माझा नंबर आहे. आपण यूट्यूबला जर बघितलंचा तर तुम्हाला हा मोबाईल नंबर गावेल, का आपल्या नेटवर्कला जरी बघितलं तर हा नंबर आपल्याला मिळेल.